लोकसभा सोलापूर उमेदवार आहात, आपण काय म्हणाल? मी आज छाननीचा दिवस होता. या छाननी दिवसामध्ये मान्य निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरीक्षक यांच्या समोर एक माझा विषय मांडला. त्यांच्याकडे गोपनीयपत्र देण्याचा प्रयत्न केला मी, तर गोपनीयपत्र त्यांनी काय स्वीकारलं नाही. तर त्यांनी म्हणले गोपनीयपत्र देऊ नका, मला एकदम तुम्ही काय तुमचं म्हणणं ते आम्हाला लेखी द्या. लेखी द्या म्हणून गोपनीयपत्रातलं मी पत्र काढून त्याला दाखवलं. तर साहेब म्हणलं असं असं सोलापूर असो ना माढा असो, दोन्ही मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार पक्षाचे व अपक्ष उभारलेले आहेत. त्याच्यामध्ये अनेक उमेदवारांना प्रत्येक उमेदवाराला 10 सूचक लागतात सही करण्यासाठी. तर 10 सूचकाची ती 10 सूचक नेटवरनं माहिती घेऊन 10 वेगवेगळे सूचकाची नावं दिली जातात. पण त्याच्यामध्ये अनेकाचे बोगस सह्या आहेत, सूचकाच्या सह्या योग्य नसतात असे मला समजलं शहरातून. मग त्याबद्दल माझी थोडक्यात मी कलेक्टरला माहिती देण्याचा विषय केलेला आहे. तर कलेक्टर साहेबांनी असं म्हणलेलं आहे की तुम्ही लेखी मला द्या, लेखीवर आम्ही त्याच्यावर बघू आणि तुम्ही डायरेक्ट कोणावर तुमचं ऑब्जेक्शन आहे ते सांगा. मग मला ज्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचे होते ते अगोदरच कलेक्टर साहेबांनी बाद केले. त्यामुळे मला काय माझ्या अर्जानुसार पुढील काय जे येणारे इलेक्शन कोणतेही असो त्यामध्ये सूचक अनुमोदक हे फक्त मतदान कार्डमध्ये नंबर घालतात, पण सह्या हे जास्तीत जास्त बोगस असतात, हे माझं म्हणणं आहे. या व्यतिरिक्त अजून काही आक्षेप घेतला गेला आहे का? ह्या व्यतिरिक्त मान्य निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलं मी, या योग्य ती चौकशी झाली पाहिजे आणि प्रत्येकाचे जे काही उमेदवार आहे त्याचे सूचक अनुमोदक यांचे व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे असं माझं मत मानलं मी. सोलापूर 42 लोकसभा मतदारसंघातून मी बी अपक्ष उमेदवार आहे. सोलापूर 42 मतदारसंघातून एकूण किती तक्रारी आल्या? सोलापुरातून सध्या 41 उमेदवार रिंगणामध्ये फॉर्म भरले होते. 41 पैकी साधारण एक 9 ते 10 बाद झालेले आहेत. आता अंदाजे 30 उमेदवार आहेत. त्यापैकी 4 जणांनी वेगवेगळ्या हरकती घेतलेत. त्यामध्ये सातपुतेवरती 2-3 जण घेतलेले आहेत आणि शिंदेवरती 1 जण घेतलेलं आहे आणि कंदलगावकर म्हणून आहे त्याच्या बोगस दाखल्याच्या संदर्भात भारत कंदखोरे यांनी ही हरकत घेतलेली आहे. तर या हिशोबाने 3-4 तक्रारी आहेत, हरकती आहेत.